भारतात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे। नवे दर आजपासून लागू होत आहेत। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाच्या आता झळा या भारताला बसू लागलेल्या आहेत। मी सध्या आहे नागपुरातील आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये। या कॅन्टीनमध्ये 1 किंवा 2 दिवस पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा सध्या शिल्लक आहेत। एकूण 20 ते 25 सिलेंडर या ठिकाणी असतात आणि 20 ते 25 सिलेंडरपैकी फक्त आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये आत्ता 3 ते 4 सिलेंडरच खाली आहे, भरलेले आहे। इतर सगळे सिलेंडर खालेली आहे आणि त्यामुळे आज 1 दिवस किंवा उद्या पुरेल एवढाच सिलेंडरचा साठा सध्या आमदार निवासातील या कॅन्टीन मध्ये आहे। त्यामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। रोज जवळपास 100 लोक या ठिकाणी जेवण करतात, नाश्त्याला लोक येतात। अभी 2 दिन चलेगा, इसके बाद तो पता नहीं क्या होगा। अभी तो हमको तो मालूम भी नहीं है कि शॉर्टेज चल रहा है। अभी फिर कैसा करोगे? फिर देखना पड़ेगा गो गैस है क्या, इलेक्ट्रिक क्या है, वो तो देखना पड़ेगा। अभी कितना दिन चल सकते हैं सिलेंडर? 2 दिन ही चलेगा। अभी जो 4 सिलेंडर है मेरे पास अभी स्टॉक में। 1 किंवा 2 दिवस पुरेल असं एवढंच सांगण्यात येत आहे। रोज 100 लोकांचं जेवण या ठिकाणी होतं। अनेक VVIPs येतात। तिथेही सिलेंडरचा तुटवडा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला जाणवतोय। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।